चिखलेकर, वेदांत चिखलेकर पहिली ओव्हर घेऊन येताना. पहिली मॅच जिंकलेली आहे. बघूया दुसरी मॅच जिंकतात तर ते सुद्धा क्वालिफाय होतात. राठोड 11 हे क्वालिफाय झालंय आजच्या दिवसात. मात्र चॅलेंज आहे. तीर्थ 11, दिरू 11 हे पहिले दोन संघ हारलेले आहेत. त्यांना अजून प्रयत्न करायचा आजच्या दिवसात टिकून राहणार. चांगला अशा फटका सुरुवात केलेली आहे षटकारने. पहिलाच चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलेला आहे. चांगला असा फटकार उंचीवर गेलेला. मात्र ओनर हे थोडे खुश दिसतात जेव्हा सुरुवात षटकार चौकारने होते. बघूया अजून किती लांब मारतात ते. 23 बॉल आहे. 23 बॉलात किती स्कोअर बनवतात कारण की समोर मोठे असे प्लेयर पण आहे समोरच्या टीम मध्ये जे 80 स्कोअर काढतात. बघूया यांच्या बॅटीने किती स्कोअर होतो. दुसरा बॉल घेऊन येताना चांगली अशी बॉल ब्लॉक मध्ये टाकलेला. सिंगलचा प्रयत्न केलेला आहे. सिंगलने संतुष्टी. हलका वारा चालू आहे. उन्हाचा ताप जाणवत नाही हलक्या वारामुळे. मात्र पाण्याची व्यवस्था आहे आपल्याकडे. जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तिसरा बॉल मारलेला आहे. बघूया संजू आहे तिकडे उपस्थित आहे आणि त्यांनी बॉल थ्रो केलेला आहे. बघूया डबलचा प्रयत्न होता. तीन चेंडू टाकून झालेले आहेत. 8 धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डावर. फुलटॉस चेंडू मात्र एज लागलेले आहे. बाहेर बॉल निघालेला आहे. बघूया सिंगल धाव काढलेला आहे. मात्र डबल करता कॉल आहे दिलेला होता. मात्र काही इंटरेस्ट नाही दाखवला मिळत लोचन यांनी. बॅट फिरवली आहे. आडवी बॅट फिरवलेली पण काय कनेक्ट ना झाला. 22च्या रूपाने एक धावा भेटलेली आहे. मात्र पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर थोडा स्कोरबोर्ड दाबलेला आहे वेदांत यांनी. पॉवर प्ले मध्ये स्कोर कमीत कमी दिल्याने थोडा प्रेशर येतो बॅट्समॅन आणि बॅटिंग टीमला. चांगली अशी फेकी केलेली मात्र सिंगल धावा इझिली काढून घेतलेल्या आहेत. ते मामा भाचे आहेत ना ते मीत आणि तो बॅट्समॅन. मामा भाच्या दोन्ही मैदानात हजर आहेत. मीत हा कुरगाव मध्ये पण खेळतो. कुरगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांनी मस्त अशी बॉलिंग टाकली होती व बॅटिंग केली होती. आज भरपूर असे मॅचेस चालू आहे. वेंगणी प्रीमियर लीग, कुंभवली प्रीमियर लीग, टेंबी प्रीमियर लीग सुद्धा झाली. पास्तळ प्रीमियर लीग चालू आहे. असे सगळे प्लेयर्स बिझी आहे आणि त्यांनी वेळ काढून हे TPL भरवलं. TPL पण चांगला असं सजवलेलं आहे मैदान. देवांग यांनी सुद्धा चांगली मैदानात गोलंदाजी केलेली काल पास्तळ ग्राउंडवर. 2 विकेट चटकावलेले त्यांनी ओपन मध्ये. बघूया इथे मात्र काय कशी खेळी दाखवतात. चांगला असा बॉल टाकलेला. मोरे ब्रदर्स मध्ये खेळलेले काल पास्तळ प्रीमियर लीग मध्ये आणि 2 विकेट असे चटकावलेले त्यांनी. सिलेक्टेड प्लेयर घेतलाय. प्लेयर घेताना
लक्ष असणार व स्वतः ओनर व कॅप्टन तिकडे हजर असणार तर त्यांना चांगले प्लेयर भेटतात. त्यांनी बॉलिंग त्यांना माहिती आहे स्वतः आपण बॅट्समॅन आहे तर आपण बॉलर ह्यांना जास्त चॉईस करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेऊया. स्वतः ओनरच आपण बॅट्समॅन चांगली करतो तर आपण बॉलर चॉईस करूया असा निर्णय घेतलेला. तर त्यांच्याकडे बॉलर सुद्धा चांगले आहेत. बघूया ॲशली ऑल स्टार हे किती स्कोर काढतात त्यांच्या समोर. मात्र स्वतः मैदानात न जाऊन त्यांनी पहिला लोचन यांना पाठवलेला आहे. त्यांच्यावर जास्त भरोसा दाखवलेला आहे. 14 हा मात्र स्कोर झालेला आहे. दुसरी ओव्हर चालू आहे. चांगला असं ब्लॉक मध्ये बॉल टाकून परत सिंगल करता बॉल खेचलेला आहे. एकदम संत गतीने स्कोर वाढून झालेला आहे. 15 धावा 9 बॉल टाकून झालेले आहे या इनिंग मध्ये आणि 15 धावा. फुलटॉस चेंडू मिस झालेला आहे. डॉट बॉल. मात्र बॉल आणि बॅटचा कनेक्शन होत नाही मिळत. बॅटने मोठे फटके येत नाही मिळत त्याकरता आवाज सुद्धा शांत झालेला आहे ॲशली ऑल स्टारचा. 2 बॉल डॉट झालेले आहेत. मात्र आशिष इकडनं चेअरअप करताना बॅट्समॅनला एज लागलेली आहे. एज लागून बॉल बाहेर निघालाय. मिसफील्ड झालेले आहे मितकडनं. बघूया डबल करता धावलेले आहेत. 2 रन काढून स्कोर बोर्ड 17. बारा बॉल 17 धावा. अजूनही 12 बॉलचे खेळी बाकी आहे. स्कोर काय एवढा मोठा झालेला नाही माहित. बघूया बॉलिंग करता कोण येत आहे. मात्र कौशिक यांना बोलवलेलं आहे तिसरी ओव्हर टाकायला. काय मोठे एवढे फटके बघायला नाही भेटले. पहिला बॉल फक्त एक मोठा फटका बघायला भेटलेला. त्यानंतर सिंगल डबल आणि डॉट बॉल गेलेले आहेत. कौशिक हे घेऊन येताना पहिला चेंडू बघूया मात्र मिस झालेला आहे. 22च्या रूपाने सिंगल आहे. थ्रो केलेला आहे पण मिस झाला. स्टंपला आहे. 2 रन 2 धावा घेतलेल्या आहेत 22च्या रूपाने. ओव्हर थ्रो झालेला आहे. ओव्हर थ्रो मुळे सिंगल एक व्यतिरिक्त धावा भेटलेली आहे. दुसरा चेंडू घेऊन कौशिक. काही कनेक्शन नाही बॅट आणि बॉलचं. अच्छा एज लागलेली आहे. विकेट डाऊन. लोचन बॅक टू पवेलियन. बॅक टू पवेलियन. ॲशली हा दुसरा बॅट्समॅन 1 डाऊन जाताना. आशिष हे स्वतः ओनर आहेत. बघूया काय 11 बॉलात किती बॉल आहेत. 10 बॉलात काय कमाल करतात. 19 धावा. अजूनही 10 बॉल शिल्लक. पास्तळ प्रीमियर लीग मध्ये त्यांनी बॉलिंग केली होती. चांगली अशी फेकी टाकलेली. कौशिक घेऊन येताना तिसरा चेंडू. एज लागली. सिंगलच मात्र समाधान मानायला लागेल त्यांना. बघूया 9 चेंडू शिल्लक काय किती मोठा स्कोर ढकलतात स्कोर बोर्डावर बघूया. 20 झालेले आहेत. तर भरपूर कमी स्कोर आहे या मैदानात. उंच टोलवलेला आहे. बघूया 1 बाउन्स अँड संजू हे त्यांच्या हातात बॉल गेलेला आहे. मात्र थ्रो काय एवढा चांगला केला नाही त्यांनी.
उंच मारलेला आहे, बघूया. वैभव हे आहे, बॉल खाली, हातात बॉल आलेला आहे आणि हे मिसफील्ड आणि विकेट गमावलेला आहे. त्यांनी स्वतःहून बॅट रनअप सोडलेला आहे. जीवद वेदांत स्ट्राईक वर. पुढे मारलेला आहे, बघूया. 4 धावा. वेदांतांनी पहिलाच आल्या आल्या पॉवर हिटिंग केलेली आहे. 4 धावांनी स्वागत. स्कोर रे, स्कोर 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 27 धावा. मन 50-40च्या वर स्कोर गेला तर मात्र चान्स आहे जिंकायचं. ज्यांनी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतला ते चांगला निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक मॅच हे पहिले बॅटिंग ज्यांनी केलेले आहेत त्यांना कमी कमी स्कोरवर थांबवलेलं आहे बॉलरनी. ऍशली बघूया. 8 बॉल बाकी आहे, 8 चेंडू बाकी आहे. काय कमाल करतात. 6 ला ओव्हर ते. हा, माफ करा, 6 चेंडू बाकी आहे. पहिल्या शेवटच्या षटकचा पहिला चेंडू. तामोरे यांनी डॉट चेंडू घेतला, मात्र विकेट किपर हे बॉल थांबू शकले नाही आणि तिकडे छोटी धाव घेतलेली आहे आशिष यांनी. वेदांत, ऍशली हे दोन्ही चांगले प्लेयर मैदानात उभे आहेत. बघूया 5 चेंडू किती धावा काढतात. मात्र बॅट फिरवली पण चुकलेत. डॉट बॉलने दोन्ही बॉल चांगले टाकलेले आहेत तामोरे यांनी. जरा 4 चेंडू मध्ये किती धावा काढतात बघूया. एकोणतीस धावा झालेल्या आहेत. फुलटॉस असा चेंडू होता पण हे सिंगलने समाधान करायला लागेल. बघूया. नॉट आउट. चांगली रनिंग केलेली आहे. आशिष यांनी कॉल दिलेला की हा बॉल धावायचाच आहे, मला स्ट्राईक पाहिजे. त्यांना स्ट्राईक वर यायचं होतं आणि त्यांनी स्ट्राईक घेतलेली आहे. बघूया आता त्यांना 3 बॉल खेळायचे आहेत. किती 2 बॉल का 3 बॉल खेळायचे आहेत. 3 बॉल मध्ये ते काय कमाल करतात. तीस धावा झालेल्या आहेत. शॉर्ट असा चेंडू, वाईटचा इशारा अंपायर द्वारा, एक अतिरिक्त धाव. स्कोर झालेला 31. मात्र काही मोठा स्कोर नाही मिळत. समोरचे टीम ते थोडे खुश आहेत बॉलिंग साइडने. शॉर्ट बॉल, वाईटचा इशारा अंपायर द्वारा. त्यांनी कुठेतरी आशिषला समजलेलं आहे की त्यांना शॉर्ट बॉल खेळताना तर शॉर्ट बॉल टाकायचे प्रयत्न चालू आहेत.
पण ते शॉर्ट बॉल वाईड मध्ये जात आहेत. थोडे आतमध्ये असलं तर त्यांना माहिती आहे कसे खेळ खेळायचे आहे या ग्राउंड मैदानात, कारण की डेली प्रॅक्टिस करतात. अजून एक वाईड बॉल, मात्र बॅट्समॅनला घाबरलंय असं दिसतंय थोडासा. कप्तान सचिन वडे कान मंत्र देत आहे काहीतरी. मात्र स्वतः बॉलिंगवर नाही आले डेली प्रॅक्टिस मध्ये या ग्राउंडवर, तरी सुद्धा स्वतःने बॉलिंग नाही घेतली आणि त्यांनी दुसऱ्यावर भरोसा दाखवलेला आहे. मात्र तो भरोसा पण सिद्ध झालेला आहे. ऍशलीला आलेला ब्लॉकचा चेंडू खेचून काढलेला आहे. सिंगल धाव पूर्ण केलेली आहे. बघा दुसरी धाव घ्यायला पण रनआउट, आणि हे क्रॉस नाही झाले होते त्याकरता आशिष यांना आउट दिलेला आहे अंपायरने. वेदांत हे मात्र स्ट्राईकवर, क्रॉस झाले नव्हते आशिष, मात्र धावायचं होतं. नॉन स्ट्रायकर वेदांत यांना धावायचं होतं, पण ते धाव त्यांना समजलं नाही. स्ट्रॅटर्जी काय समजले नाही ऍशलीची. मस्त असा षटकार आलेला आहे वेदांत यांच्या बॅटेने. पहिला आलेला षटकार आणि शेवटचाही आलेला षटकार. बघूया, मात्र एक बॉल ची खेळ बाकी आहे. स्कोर बोर्डवर 40 हा राऊंड फिगर झालेला आहे. शेवटचा चेंडू फर्स्ट इनिंगचा घेऊन येताना तामोरे. बघूया वेदांत स्कोर बोर्डवरचे स्कोर अजून पुढे ढकलायला मदत करतात का. ओ मिस आणि बोल्ड. अंपायरचा इशारा. विकेट. बॅक टू पवेलियन विथ 40 ऑन स्कोर बोर्ड. देखते हैं कोई कितनी बड़ी इंटरेस्टिंग मैच होती है, क्योंकि दोनों साइड में बॉलर, ये बढ़िया बॉलर है. डेली प्रैक्टिस टैप्स ग्राउंड पे. धीरू ब्रदर्स जक्षित 11. धीरू ब्रदर्स एंड जक्षित 11 टॉस करता यायचा आहे. धीरू ब्रदर्स जक्षित 11 टॉस करता यायचं आहे. दोन्ही अंपायरने यायचं आहे. पाणी दे ना वेदांता. ए समीप पाणी भरून ठेव ना इकडे.
बोलायला दादा 3 झाले नाही 14 नाही हॅलो माईक चेक. चला चौथी मॅच मला तर वाटते आपल्याला पाहायला मिळते आणि चाळीस धावसंख्या झालेली आणि 41 टार्गेट इथे सेट केलेलं आहे. चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर येणारी 5वी मॅच आपल्या भेटीला येईल. चला ओपनिंग बॅटर मैदानामध्ये जायचं आहे, जिथे आपण बघू शकता 41चं आव्हान दिलेलं आहे आणि ही टीम जिने 80 धावा केल्या होत्या. विशाल वॉरियर्सची ओपनिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना अगदी बघायला गेलं तर चौथी मॅच आणि पहिली इनिंग संपल्यानंतर 40 धावा. सलामीर फलंदाज पंकज तामोरे आणि नो स्ट्राईकला फलंदाज कौशिक. गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाज आशिष. खऱ्या अर्थाने जुना जाणता खेळाडू आशिष देखील बघूया. थोडे धावा कमी झालेत कारण की टेनिस बॉल सांगितलं आणि दुपारचं सत्र खेळपट्टी तापल्यावर धावा भरपूर येतात. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये वारा देखील असतो आणि खेळपट्टी तापलेली देखील असते. पहिला बॉल आशिष. पहिलाच बॉल कव्हर थ्रू द खेळला गॅप मध्ये षटकार. क्या बात आहे. 6 चेंडू पाठवलाय मैदानाच्या बाहेर षटकारासाठी आणि सांगतोय फलंदाज प्रेक्षकांना फटका तुम्ही पहा. कमालीचा फटका होता. टू द कव्हर 6 धावेसाठी 41 टू विन आणि आता मात्र 35 धावा पाहिजेत. 23 बॉल मध्ये पहिल्या बॉलवर 6 पाहायला मिळत आहेत. आशिष तयार. आशिष चांगला बॉल तेवढा चांगला पुन्हा एकदा फटका खेळला जातोय. डीप मध्ये जात असताना लोंगा फ्रीजला क्षेत्ररक्षण होते. 1 धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 7 धावा धावफलकावर. इच लागले. कीपरच्या हातामध्ये बॉल जातोय. आतमधली कडा आणि डॉट बॉल येतोय. 3 चेंडू आणि 3 चेंडू मागे 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 10.25 ची सरासरी मेंटेन करायची आहे बॅटिंग टीमला सामना जिंकण्यासाठी.
पाहूया क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक टीम नवीन असते समोर, प्रत्येक वेळेस मात्र नवीन चॅलेंज असतो. काय फटका आहे, क्या बात आहे. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर, हे एकमेकांना सांगत असताना दोन्ही फलंदाज. आशिषला देखील विश्वास पटत नाहीये की हा बॉलवर षटकार निघून गेलाय. 6 धावा, स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13 स्कोर कार्डवर. बॅटिंग होत असताना यानंतर आणखीन एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार. एक बाजूला धीरू ब्रदर्स, दुसऱ्या बाजूला जगक्षित ईगल्स. आणि धीरू ब्रदर्सने टॉस विन केला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र टप्पा खाल्यानंतर बाउन्स होणारा. थोडी लाईन आता बदलली, लेंथ बदलली. जिथे आपण बघू शकता तर आज आशिष सुरुवातीचे 2 बॉलचा विचार केला तर ओव्हर पिच होते. त्यानंतर मात्र चौथ्या बॉलवर देखील षटकार आला. आता मात्र शॉर्ट बॉलचा वापर केलाय. आणखीन एक चांगला बॉल येतोय. पहिलं षटक इकडे मात्र समाप्त होताना धावसंख्या 13 स्कोर कार्डवर. येणारे चेंडू असतील 18 चेंडू मध्ये बनवायचे 28. लोचन आलाय गोलंदाजीसाठी आणि पुलटस बॉल. फटका फसलाय, उंच गेलाय. ओहो, आशिष चेंडूवर लक्ष नाही आणि 2 धावा असतील. अगदी दोघांकडे लक्ष दिलं ना तर सांगायची गरज लागणार नाहीये. फलंदाज आणि गोलंदाज सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये. दोघांना लांबून बघितलं तर अगदी थोडा हाईटचा फरक आहे, परंतु चेहऱ्याने सेम टू सेम. आणि फसवलंय लोचनने, इकडे बाद केलंय. पुढच्याच बॉलवर आला विकेट. गुड बॉलिंग. पहिलं षटक 13 धावा. दुसऱ्या षटकामध्ये लोचन येतोय, 2 धावा खर्च करतोय. दुसऱ्या बॉलवर विकेट. पंकज तामोरे बॅक टू डकआउट. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन वडे. काय बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये. 40 धाव्याची तुफानी इनिंग पाहायला मिळाली. सचिनच्या बॅटमधून 6 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. आता मात्र आता तयार आहे बॅटिंगसाठी. 15 धावा झालेल्या आहेत, अजूनही 26 धाव्याची गरज 16 बॉल मध्ये. ॲशले ऑलस्टार फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळते आणि 16 मध्ये 26 गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. ओ, फसवलं होतं स्लोवर बॉलवर. चांगला बॉल, चेंडू चालला डीप मध्ये. लॉंग ऑन रिजनला 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 स्कोर कार्डवर. येणारे चेंडू असतील अजूनही 15 मध्ये बनवायचे 25. 15-25 एक क्वेश्चन आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बुट फिरवली चेंडूवर. गती परिवर्तन. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न. इकडे मात्र थ्रो
तेवढा फास्ट नाही आला. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 18 स्कोर कार्ड वर. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओहो, इकडे सचिन धावण्यासाठी तयारच नव्हता आणि जवळजवळ स्ट्रायकर फलंदाज अर्ध्यावर आला होता, परंतु इकडे मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा होतो. 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19 स्कोर कार्ड वर. शेवटचा बॉल असेल, अंतिम बॉल असेल. दुसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला खेचून मारलाय. चेंडू जात असताना डीप मध्ये आशिष फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण. सिंगलने स्कोरबोर्ड 20. चांगलं षटक. पहिल्या षटकामध्ये 13 आला, आताच्या षटकामध्ये 7. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे 21. बारा चेंडू आणि 21 धावेची गरज. जिथे आपण बघू शकता चौथी मॅच होणं, यानंतर 5वी मॅच आपल्या भेटीला येईल. त्यानंतर पॅनल मधली शेवटची अंतिम मॅच असेल आणि मग नजर असेल ती म्हणजेच पॉइंट्स टेबलवर. भाग्यशाली कोणत्या 2 टीम असतील त्या जातील सेमीफायनल मध्ये. 4 टीम भाग्यशाली आपल्याला पाहायला मिळतील ज्या जातील सेमीफायनल मध्ये, परंतु 2 टीमचा प्रवास इथेच थांबेल. कालचा दिवस आपण बघितला. टॅप्स वुमन प्रीमियर लीग महिला वर्गातून 2 टीमने फायनल मध्ये मारले धडक. TWMP आणि त्यांच्या विपक्ष क्रिकेट क्वीन ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल संध्याकाळच्या 17 मध्ये. मेगा फायनल असेल आणि आज बघूया कोणत्या टीम असतील. फुल टस आणि फलंदाज बोलतोय आय एम द बॉस. षटकार. 6 धावा. 6 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 26-26. आता जिंकण्यासाठी बनवायचे 15-11 बॉल मध्ये आणि सचिन वाडीच्या लय मध्ये जास्त वेळ लागणार नाही मॅच फिनिश करायला. गोलंदाज वेदांत वर केलेला हल्ला. चेंडू क्रमांक 2 घेऊन तयार होईल आणि जिथून आपण पाहू शकता तर 15 धावेची आता गरज आहे. आणखीन वेगळी पहिलेच म्हटलं सचिन आहे, जास्त वेळ लागणार नाहीये मॅच फिनिश करायला. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 सिक्सर, दोन्ही फुल टॉस आणि फुल टॉस पर बॉस. बल्लेबाज बॅट्समॅन कमाल करतोय. धावा झाल्यात 32. आता फक्त पाहिजेत 9-10 मध्ये. दुसऱ्या ओव्हर मध्ये लोचनने काय कमालीची गोलंदाजी केली होती. अगदी फलंदाजाला बांधून ठेवलं होतं, परंतु पुढच्याच ओव्हर मध्ये हल्ला होत असताना गोलंदाज वेदांतवर आणखीन एक बॅक टू बॅक 2 नंतर हा पत्रातोड षटकार. 3 लगातार. सचिन वडे ब्रांडेड फटके. रुकने का नाम नहीं ले रहे, रुकना भी नहीं चाहिए. सिक्सर. 38 स्कोर कार्ड पर अब जीतने के लिए चाहिए 3 रन. फक्त 3 धावेची गरज. वेदांत तयार.
आणि फटका सजवलाय. ग्राउंडिंग स्ट्रोक चाललाय मैदानाच्या बाहेर. मॅच फिनिश. खेळ खल्लास. सचिन वाडे इथे करतोय मॅचला फिनिश. बॅक टू बॅक दुसरा विजय मिळवत असताना यावेळेस विशाल वॉरियर्स कॉंग्रॅच्युलेशन. धीरू ब्रदर्स चला फिटिंग सजवून घ्या. धीरू ब्रदर्स